परंतु काही प्रश्न आहेत, याची उत्तरं तुमच्या आणि माझ्याकडे असली पाहिजे. माझा पहिला प्रश्न, काय देवाच्या वचनावर तुमचा विश्वास आहे का? ठेवतो आम्ही देवाच्या वचनावर विश्वास? जर आमचा देवाच्या वचनावर विश्वास आहे, तर पुढचा प्रश्न येतो, काय वचनाला तुमच्या जीवनात तुम्ही अधिकार देता का? समजते का प्रश्न? नाही, मी काय करणार नाही. ते काय हो, मी असंच करू. अधिकार कोणाला आहे? हो, म्हणजे वचन पायाखाली तोडवलेलं आहे. वचन पायाखाली तोडवलेले आहेत. वचनावर विश्वास तर ठेवतो, पण अधिकार नाही देणार. मग पुढचा प्रश्न येतो, मग काय तुम्ही देवाच्या वचनाला मान्य होता का? हो, ऐकायला खूप चांगलं वाटतंय. येशूने पहाटे प्रार्थनेला गेला, मान्य आम्हाला. आम्ही कसं काय करावं? आम्ही नाही उठू शकत. आम्ही थकतोय, आम्ही हारतो, नाही होऊ शकत. ते मान्य आम्हाला. आमच्या जीवनात ते मान्य नाहीये. ही प्रश्न जेव्हा मी वचन वाचत होतो ना, प्रश्न मला थोडी टोचत होती की आम्ही अधिकार नाही देत, वचनाला आमच्या जीवनावर अधिकार नाही देत. माझं जीवन आहे, माझा स्वभाव आहे, माझ्यासोबत जे घडलं ना त्याचा सामना मी करत. इथं वचनाला किंमत नाही. पुढचा प्रश्न येतो मग आमच्यासाठी, काय आम्ही वचनाप्रमाणे कृती करतो? खूप कमी होत येतात आमच्या ह्या प्रश्नांची. हे ते माध्यम आहे जे आम्हाला शुद्ध करतं, आमचं तारण करतं, आणि सगळ्यात महत्वाचं, या वचनात ती ताकद आहे जी कोणाच्याच प्रार्थनेत नाही. आपल्या प्रार्थना मेलेलं जीवन करतील, आपल्या प्रार्थना कॅन्सर बरा करतील, आपल्या प्रार्थना खूप काय करतील, परंतु वचनात जी ताकद आहे ती जगात कशाच मध्ये ताकद नाहीये. कृपा करून समजून घेऊ मग आम्ही. पण या प्रश्नाची उत्तर नेहमी आम्ही स्वतःला दिली पाहिजे. मी देवाच्या वचनाचा अधिकार स्वतःवर लागू करतो का? ते जर वचन मला सांगत आहे, मी ते करायला पाहिजे. का? वचन मोठं आहे आणि वचन आदरयुक्त आहे.